काव्यांजली प्रेझेंट्स अबोल प्रीत बहरली. काय ग, रात्री झोपली नव्हतीस का? शरयू रागावली. काहीही काय बोलतेस? अगं, तुझे डोळेच बोलत आहेत. जरा आरशात बघ. राघवनी तुला रात्रभर जागवलेलं दिसतंय, हो ना? मेघा, काहीही फालतू बोलू नकोस माझ्याशी. इश्श, त्यात काय एवढं रागवायचं? अगं, ही मधुचंद्राची रात्र आयुष्यात परत परत नाही येत वेडाबाई. इतकी रागावतेस का? तुला नसेल आवडत असं बोलायला तर नाही बोलणार. आणि अचानक शरयू मेघाच्या गळ्यात पडून रडू लागली. मेघाला कळेना शरयू का रडतीये ते. तिने शरयूला विचारलं, पण ती काहीच बोलेना. शेवटी मेघाने तिला गप्प केलं आणि तिने शरयूचा निरोप घेऊन ती तिच्या घरी निघाली. शरयूच्या सासूबाई राधाबाई असतील 50च्या. काठापदराची साडी, गळ्यात ठसठसीत सोन्याची माळ, पाटल्या बांगड्या, अगदी एखाद्या महाराणीसारख्या. सासरे देवाघरी गेलेले. राघव त्यांचा एकुलता एक मुलगा. घर सजवलेलं. घर कसलं, अलिशान बंगलाच होता तो. नोकर चाकर, घरापुढे मर्सिडीज, BMW. लक्ष्मी अक्षरशः त्या घरात विराजमान होती. राघव इंजिनियर. सगळं काही छान होतं. मग शरयू का रडली असा विचार करतच मेघा चालली होती. तेवढ्यात शरयूच्या सासूबाईंनी आवाज दिला. मेघाताई, कुठे निघाल्या? अहो, आज सत्यनारायणाची पूजा आहे. शरयू आली का आवरून? हो, येईनच एवढ्यात. आवरलंय तिचं. पण काकू, मला जॉबला जायला उशीर होईल. मी संध्याकाळी नक्की येईन. मेघाताई, मैत्रिणीच्या लग्नात 4 दिवसाची सुट्टी घ्यायलाच हवी, हो की नाही शरयू? शरयू नुकतीच खाली आलेली पाहून राधाबाई बोलल्या. आई, आज तिला जायलाच हवं. फार सुट्ट्या झाल्या आहेत तिच्या. हो ना मेघा? हो. आणि मेघा तिथून तडक निघाली. आज ती जॉबला जाणारच नव्हती. पण शरयू तिच्याशी असं का वागली? राहून राहून तिला त्या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं. काय झालं असेल शरयूला? इतका छान नवरा, समृद्ध घर, नोकर चाकर, गाड्या, सगळंच तर होतं. मग नेमकं काय झालं होतं तिला? मेघाला काहीच सुचत नव्हतं. शरयू तिची खूप खास मैत्रीण, अगदी जीवाभावाची. शरयू आणि मेघा यांच्यामध्ये आजपर्यंत कधीही कुठलीही गोष्ट प्रायव्हेट नव्हती. दोघीही एकमेकींना सर्व गोष्टी शेअर करायच्या. मग आज काय झालं असेल? तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. मेघानं बघितलं. शरयूच्या मम्मीचा फोन होता. मेघाने फोन उचलला. मेघा, तू जाऊन आलीस ना शरयूकडे? कशी आहे ती? मी तिलाच फोन करणार होते, पण बरं दिसणार नाही. शिवाय इतक्या मोठ्या घरात पण शरयू गोंधळून गेली असेल, हो ना? आज पूजा आहे त्यांच्याकडे. आम्ही येणारच आहोत, पण तू जाणार होतीस ना, म्हणून म्हटलं तुला फोन करून विचारावं. खुश आहे ना गं माझी शरयू? बाप रे, काकू किती प्रश्न विचारताय. मी आत्ताच जाऊन आले. शरयू अगदी छान आहे, काही काळजी करू नका. हो ना, मी ह्यांना म्हणालेच. अहो, लाखात एक घर आणि जावई भेटलाय आपल्या शरयूला. आता काही काळजी नाही. मेघा, आता तुझा नंबर. फार झाला जॉब करून. आता बोहल्यावर चढ बाई. तुला ही छान घर मिळू दे. हॅलो, अगं ऐकतेस ना? हो काकू, या तुम्ही, मग बोलू आपण. आणि मेघाने फोन ठेवला. शरयूचे पप्पा क्लर्क होते एका शाळेमध्ये आणि मम्मी घरीच. त्यामुळे परिस्थिती बेताची. शरयू त्यांची एकुलती एक मुलगी. शरयू ही एका कंपनीत जॉब करत होती. मम्मी सारखीच हाय ब्लड प्रेशरमुळे आजारीच असायची. म्हणून शरयूच्या लग्नाचं मनावर घेतलं. खरं तर मम्मीच्या तब्येतीचा विचार करता
मम्मी पप्पांना आपल्या लग्नाचं बघावं असं शरयूला पटत नव्हतं. पण मम्मीच्या हट्टापुढे तिने होकार दिला आणि स्थळ बघायला सुरुवात झाली. एका वर वधू संशोधन कार्यालयात शरयूच्या पप्पांना राघवची आई भेटली. त्याही राघवसाठी चांगलं स्थळ भेटतंय का हे बघण्यासाठी आल्या होत्या. दोघांनी एकमेकांची चौकशी केली. मुलामुलींचे फोटो पाहून झाले आणि एक दिवस राधाबाई आणि राघव शरयूला बघण्यासाठी आले. शरयूला राघव आवडला. राधाबाईंनाही शरयू आवडली. पण राघवला आवडली की नाही हे मात्र कोणाच्याही विचारायचं लक्षात आलं नाही. त्याला गृहीत धरूनच त्यांचा होकार आला. शरयूच्या मम्मी पप्पांना तर स्थळ खूप आवडलं. का नाही आवडणार? मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन राधाबाई आल्या होत्या, अगदी एखाद्या महाराणीसारख्या. शरयूच्या मम्मी पप्पांना तर आकाश ठेंगणं झालं होतं. आपली लेक नशीबवान. चालत स्थळ आलं घरी. खुश होते दोघेही. शरयूही आनंदात होती. राघव तिला मनापासून आवडले होते. पण ते आपल्याशी काहीच का बोलले नाही हे तिला खटकलं. पण आनंदाच्या भरात तिनं या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं नाही. लग्नाची घाईच झाली. राधाबाईंनी घाई केली. दोन्हीकडचे मानपान देणं घेणं सर्व काही वरपक्षाने केलं. लग्नाच्या धावपळीत राघवला फोन करावा असं तिला वाटलं. पण आपण आधी का फोन करायचा? ते करतील. तिने वाट पाहिली. फोन आला नाही. तिने मम्मी पप्पांनाही हे सांगितलं. अगं नसेल केला फोन, लग्न घाईत. पण का कोण जाणे. शरयूला काहीतरी चुकीचं होतंय असंच वाटलं. म्हणून तिने राघवला फोन करायला मेघाला सांगितलं. मेघाने फोन लावला. पलीकडून आवाज आला. कोण बोलताय आपण? मी शरयूची मैत्रीण मेघा बोलत आहे. आपण राघव हो ना? थोडं थांबल्यानंतर आवाज आला. हो मीच बोलतोय, बोला. काही नाही, सहज फोन केला. शरयू बरोबर तुमचे फोन होतच असतील. आज तिला मी हट्ट केला मला बोलायचंय म्हणून नंबर दिला. कसे आहात? फाईन, थँक्यू. अजून काही काम होतं का? मला जरा काम आहे. फोन ठेवला तर चालेल का? तिने हो म्हणेपर्यंत फोन ठेवला गेला. काही कामात असतील म्हणून फोन ठेवला असं मेघाला वाटलं. शरयू, अगं राघव कामात होते, थोडेच बोलले ते. बिझी असतील ग. सारी जबाबदारी एकट्यांवर म्हणून नसतील बोलले. मग शरयूनेही विषय सोडून दिला. पण तिला राघवचं भेटणं तर नसू दे, पण फोनवरही न बोलणं खटकलं. इकडे राधाबाईंना कधी एकदा राघवचं लग्न करते असं झालं होतं. शरयू त्यांना आवडली आणि लगेचच त्या पुढच्या तयारीला लागल्या. पुढे काय घडू शकतं ह्याची कल्पना असून देखील. राधाबाई म्हणतील ती पूर्व दिशा असा त्यांचा दबदबा होता. तिथे कोण काय बोलणार? त्यांनी लग्नाच्या सगळ्या कामाची जबाबदारी घेतली आणि लग्न 8 दिवसात करायचं ठरलं. हॉटेल बुक झालं. केटरिंग, खरेदी, मानापानाचे कपडे, वस्तू, सजावटीचं काम इव्हेंटवाल्याला दिल्या. सारी कामं झाली. पैसा आणि हाताखाली माणसं. मग काय, सगळं काही व्यवस्थित पार पडलं. शरयूच्या माहेरहून फक्त कन्या आणि नारळ आला. तेही आनंदात होते. राजवैभव मिळालं होतं शरयूला. शरयूला राघवला जवळून पाहायचं होतं. त्याच्याशी बोलायचं होतं. संपूर्ण लग्नात राघव काही बोलतच नव्हते. उखाणा घेतानाही सर्वांनी त्यांना छेडलं. पण राघव गप्पच. राधाबाईच म्हणाल्या, अहो इतकी वर्ष फॉरेनमध्ये होता, त्याला हे असलं काही येत नाही. पण राघव गप्प. शरयूला वाटलं आत्ताच राघवला विचारावं, मी आवडले नाही का तुला? पण सगळ्या रीतीभाती करता करता खूप वेळ गेला. आज त्यांची पहिली रात्र.
मधुचंद्राची रात्र. ती छान तयार झाली, दागिने घातले आणि आरशात पाहिलं. तिला स्वतःचाच अभिमान वाटला. किती सुंदर आहे मी. कुणीही अगदी सहज प्रेमात पडावं इतकं सुंदर रूप. भरीव बांधा, पाणीदार आणि बोलके डोळे, सरळ शोभेल असं नाक. म्हणून तर सासूबाईंनी तिला पसंत केलं होतं. दार उघडून राघव आत आले. वॉशरूममध्ये जाऊन कपडे चेंज केले आणि शरयूकडे पाहून हसले. अगदी निरागस हसले. किती स्मार्ट आहेत हे. आणि हे काय? पिलो आणि पांघरायचं घेऊन हे कुठे चालले? तिनेच विचारलं. तो काही बोलेना. ती रागातच बोलली, राघव, मी तुम्हाला आवडले नाही का? राघवने मान हलवली. हो. अहो, मग बोला ना माझ्याशी. का असे? त्यानं इशाऱ्यानंच मला बोलता येत नाही म्हणाला. काय? तुम्हाला बोलता येत नाही? नका हो मला असं चिडवू. प्लीज बोला माझ्याशी. त्याने पेपर आणि पेन आणला. मी मुका आहे. मला बोलता येत नाही. तुला हे आईनं सांगितलं नाही का? नाही. अहो, पण तुम्ही इंजिनियर कसे झालात मग? मी इंजिनियर नाही. फक्त सर्व बिझनेस मला हँडल करता यावं इतकंच मी शिकलो. सॉरी. जर तुम्हाला हे लग्न मान्य नसेल तर तुम्ही जाऊ शकता. असं बोलून राघव निघून गेला. शरयूला मम्मी, पप्पा, राधाबाई सर्वांची चीड येऊ लागली. आपल्याला फसवलं सर्वांनी. आता मी काय करायला हवं? मी काय करू शकते? उद्या सासूबाईंशी स्पष्ट बोलायचं तिने ठरवलं. रात्रभर स्वतःच्या नशिबाची ही थट्टा पाहून रडून रडून तिने रात्र काढली. सकाळी मेघाने तिची थट्टा केली. तिला राग आला. आज ती सर्वांशी परखड बोलणार होती. म्हणूनच मेघालाही तिने थांबवलं नाही. मम्मी पप्पा येणारच होते. मग बोलू तिने ठरवलं. खाली आल्यानंतर तिच्या लक्षात आलं, राधाबाई तिच्याकडे सारखं रोखून पाहत आहेत. पण तिने लक्ष दिलं नाही. तेवढ्यात राधाबाईंनी तिला सांगितलं, शरयू, देवापुढे दिवा लाव. पण शरयू जागची हलेना. परत राधाबाईंनी सांगितलं. तरीही शरयू बघतही नव्हती. राधाबाईंना सगळा प्रकार लक्षात आला. त्या तिला घेऊन स्वतःच्या बेडरूममध्ये गेल्या. तुझं रागावणं स्वाभाविक आहे शरयू. पण माझ्या रागावचा काय दोष? मला हवं तेवढी बोल. पण चुकीचे निर्णय घेऊ नकोस बाळ. का? का नको घेऊ मी निर्णय? शरयू उफाळली. गरीब आईबापाची लेक म्हणून तुम्ही मला फसवलत. माझ्या मम्मी पप्पांनी तुमच्या वैभवावर भाळून लग्न जमवलं. मी काही शोभेची बाहुली वाटले तुम्हाला? मला मन आहे. माझ्याही होकार नकाराला महत्त्व आहे म्हटलं. हो आहे ना. मग त्यावेळेसच का नाही बोललीस? का नाही विचारलंस मुलगा का बोलला नाही? का लगेच होकार दिलास? राधाबाईही जोरातच बोलल्या. तुला ही वैभवाचीच भूल पडली हो ना? गप्प का झालीस? बोल ना. शरयूला सुचेना काय बोलावं. राधाबाईच बोलल्या. शरयू, राघव जन्मापासून मुका नाही ग. तो खूप हुशार होता. शाळेत पहिला नंबर कधी सोडला नाही त्याने. प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये त्याचा नंबर होता. तो 8वीत असेल तेव्हा त्याच्या पप्पांबरोबर कारमध्ये बाहेर गेला. कारचे ब्रेक फेल झाले आणि गाडी एका मोठ्या झाडावर आदळली. राघव बाहेर फेकला गेला. तो वाचला. पण त्याचे बाबा गाडीसहित घरंगळत गेले आणि गाडीने पेट घेतला. ॲक्सिडेंटमधल्या त्या घटनेने ते देवाघरी गेले आणि राघवची वाचा गेली. खूप डॉक्टर झाले पण राघवची वाचा येईना. डॉक्टरांचं म्हणणं, परत अशी जर घटना त्याने पाहिली तर त्याची वाचा नक्की येऊ शकते.
मी तुला सगळी अगदी खरं खरं सांगितलं. शरयू, मी तुझ्या निर्णयात सहभागी असेन. हो, मी खोटं वागले तुझ्याशी, पण राघवच्या प्रेमापोटी. पण मी आता तुला अडवणार नाही. तुझे मम्मी पप्पा येतील, तू त्यांच्याबरोबर जाऊ शकतेस. तू गरीब घरची म्हणून मी तुला फसवलं असं नाही. तू मला आवडलीस. माझ्या राघवला तूच सांभाळून घेशील असं मला मनापासून वाटलं, म्हणून मी तुला मागणी घातली. आवरून घे. आजची सत्यनारायणाची पूजा कॅन्सल करूया. आणि त्या तडक बाहेर गेल्या. अर्ध्या एक तासाने शरयूचे मम्मी पप्पा आले. घरात सगळं शांत पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. राधाबाईंनी त्यांचं हसत स्वागत केलं आणि शरयूला हाक मारली. शरयू पैठणी घालून, सर्व दागदागिने घालून, तर राघव रेशमी धोतर झब्बा घालून दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन बाहेर आले. राधाबाई काही बोलणार तोच शरयू म्हणाली, हे काय आई, अजून भटजी आले नाहीत? पूजेला उशीर होईल. मम्मी पप्पा, तुम्ही अगदी वेळेवर आलात. दोघेही त्यांच्या पाया पडली. कसे आहात राघव? घाईने शरयूच म्हणाली, छान आहोत पप्पा. राधाबाईंना शरयूच्या वागण्याचं कोडं उलगडेना. नक्की शरयूच्या मनात काय आहे त्यांना कळेना. पण ती पूजेला तयार होऊन आली आणि राघवचा हात धरून आली, याचा अर्थ ती जाणार नाही हे नक्की. हे पाहून राधाबाई सुखावल्या. पण कोड्यातली शरयू त्यांना उलगडेना. शरयू एकदम आनंदात होती. मेघाही आली. तिलाही सकाळी दिसलेली शरयू आणि आत्ताची शरयू तिला समजलीच नाही. पूजेच्या वेळी मंत्र फक्त शरयूच म्हणतीये, राघव फक्त भटजी सांगतील तेच करत आहेत. हे पाहून शंकेनं शरयूच्या मम्मी पप्पांनी एकमेकांकडे पाहिलं. राधाबाईंनी त्यांचा उलगडा केला. राघव बोलू शकत नाही. तो शरयूने त्यांच्या तोंडाला हात लावला. पूजा संपली. राघव जेवण आटोपून रूममध्ये गेल्यावर शरयूने सगळं काही मम्मी पप्पा आणि मेघाला सांगितलं. म्हणजे राधाबाई, तुम्ही आम्हाला फसवलत? शरयूचे पप्पा जोरात ओरडले. हो, फसवलं म्हणा, हवं तर पुत्र प्रेमापोटी. मी असा निर्णय घेतला. मी जर खरं सांगितलं असतं तर तुम्ही हिचं लग्न माझ्या मुलाशी केलं असतं? नाही ना? अहो, पण माझ्या एकुलत्या एक मुलीचा तुम्ही विश्वासघात केलात. मम्मी, फक्त त्यांनीच नाही, तुम्हीही विश्वासघात केलात माझा. शरयू, आम्हाला खरंच माहीत नव्हतं असं. नाहीतर. शरयूने मधीच आईला थांबवलं. तुम्ही चौकशी करणंही जरुरीचं वाटलं नाही तुम्हाला? मम्मी, ह्यालाही फसवणूकच म्हणतात. अगं, पण आता काय ठरवलं आहेस तू? मेघा बोलली. शरयू, चल आपल्या घरी आता. मी तुला इथे क्षणभरही थांबू देणार नाही, पप्पा बोलले. नाही पप्पा, आता हेच माझं नशीब. मी मान्य केलंय. तुम्हीही करा. तुम्हाला माहितीये, तुम्ही यायच्या अगोदर आईंशी मी सगळं परखड बोलले. त्यांनीही मला तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस अशाच म्हणाल्या. मीही आज जाऊन बॅग पॅक करत होते. पण राघव आले. ते मला बॅग आवरायला मदत करू लागले. माझी क्षमा मागितली. तुला खूप चांगला जोडीदार भेटेल. तू सुंदर आहेस. माझ्या आईचा माझ्यावर खूप जीव, म्हणून ती माझ्यासाठी खोटं बोलली. तिला माफ कर. तू छान आहेस. आपण पती पत्नी नसलो तरी चांगले फ्रेंड बनूया. माझ्याशी मैत्री करशील ना? त्यांची ती मूक पण डोळ्यांची भाषा मला कळत होती. इतकं निरागस प्रेम सोडून कशी जाऊ मी? म्हणून मी इथेच सौ राघव म्हणून राहायचं ठरवलं. तुम्ही मला फसवलत, पण त्यात राघवची काय चूक? त्यांना मी का अंतर देऊ? म्हणूनच आम्ही पती पत्नी पूजेत बसलो. शरयू, खूप मोठी झालीस ग तू, पप्पा गहिवरून बोलले.
100 नंबरी सोनं माझ्या पदरात टाकलं तुम्ही. राधाबाई रडतच बोलल्या आणि शरयूचा संसार सुरू झाला. कथानक आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.